नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संतोष अंधेरे में उजाले का वादा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतकऱ्यांचा दुश्मन म्हणजे मर रोग याच्याबद्दल माहिती देणार आहे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा। तर तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपल्या पिकावर मर रोग येतो तेव्हा आपल्या सर्व शेतकरी बंधूंची एकदम तिरी होते। तिरी म्हणजे 3 ठिकाणी होते। तर या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती देणार आहे त्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा। तुमच्या पिकावर मर रोग हा कधीच येणार नाही। मी सुद्धा या माझ्या पिकामध्ये त्याचा वापर करतो। एक काली माझीसुद्धा तिरी झाली होती आणि मी अभ्यास करून मर रोग हा 100% नियंत्रणात आणला। त्याच्यामुळे मला आता काहीच त्याचा टेन्शन वाटत नाही। तुम्हीसुद्धा या व्हिडिओमधल्या माहितीचा वापर करून तुमच्या पिकातील मर रोग हा 100% नियंत्रणात आणू शकता। तर तुम्हाला या औषधाचा वापर करण्यासाठी तुमची रोपं ही 30 ते 35 दिवसांची झाली पाहिजेत आणि तुम्ही ठिबकनं पाणी देत असाल तर आज पाणी द्यायचं, 30 ते 35व्या दिवशी त्याचा उपयोग करायचा। तर तुमच्या पिकातील एक रोपसुद्धा मरणार नाही। माझ्या पिकावर त्याचा उपयोग मी करतो। तर 30 ते 35 दिवसाचं रोप झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला ड्रिचिंग करायचे त्याच्या अगोदरच्या दिवशी पाणी द्या तुम्ही, जर ठिबकनं देत असाल तर, आणि दुसऱ्या दिवशी त्याची ड्रिचिंग करायचे। आणि तुम्ही पाट पद्धतीने जर लागवड करत असाल तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्ही पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची ड्रिचिंग करायचे आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस तिथं पाणी द्यायचं नाही। कारण तुम्ही बघू शकता हे रोप असतं, या रोपाला बुरशीमुळं इथं जखम झालेले असते आणि त्याच्यामुळं आपली रोपं ही मरायला लागतात। म्हणून तुम्ही 3 ते 4 दिवस तिथं पाणी द्यायचं नाही। ती झालेली जखम ही बरी झाली पाहिजे आणि 3 ते 4 दिवसानंतर तुमची रोपं ही आपोआप तुम्हाला हसून दाखवतील। तिथला मर रोग हा 100% नियंत्रणात आलेला असेल। तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला असं डिस्प्लेवर तुम्ही बघू शकता, हे एलिएट औषध आहे। याच्यामध्ये 80% फॉस्फेट ॲल्युमिनियम आहे आणि या औषधाचा वापर करण्यासाठी 15 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम एलिएट पावडर घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये त्याचं द्रावण बनवायचं आहे आणि ते या रोपाच्या खोडावर 30 ते 40 ml द्रावण डायरेक्टली या खोडावर खोडावर टाकायचं आहे। 30 ते 40 ml द्रावण त्याच्या खोडावर टाका आणि 3 ते 4 दिवस तिथं पाणी देऊ नका। तुमच्या रोपांचा मर रोग हा 100% नियंत्रण येईल। त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तिथं माझा एक व्हिडिओ आहे, करपा रोग नियंत्रण, हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि 3 ते 4 दिवसानंतर तिथं त्याची वरून फवारणी करा। त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे मी सगळं सांगितलेलं आहे। तुमच्या पिकावर करपा, येलो मोजेक आणि कलिगल ही समस्या कायमची दूर होईल। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये चांगली माहिती घेऊन। तुम्हीसुद्धा या व्हिडिओमधल्या दिलेल्या माहितीचा वापर तुमच्या पिकावर करा। मला पण 100% त्याचं नियंत्रण येतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही करा, तुमचा नक्कीच फायदा होईल। 30 ते 35व्या दिवशी त्याचा वापर करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।